मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही नीट नाही आहात, मी पण नीट नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आजचा रविवार हा कम्प्लिटली अनपेक्षित निकालांनी झालेला आहे. काही जण नक्की म्हणतील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकणार नाही, आम्हाला माहिती होतं, त्यामुळे आमच्यासाठी अनपेक्षित नाही आहे. नक्कीच तुमच्याही काय म्हणतात त्याला मताचं मला मोल आहे. मी माझी मतं तुमच्यासमोर मांडतो. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 22 फेब्रुवारी रविवारची आपण सगळेजण वाट बघत होतो, कारण दोन मस्त सामने होते. एकीकडे श्रीलंका म्हणजे यजमान संघ विरुद्ध इंग्लंडचा संघ होतं. इंग्लंडचा संघ अक्षरशः गडबड करत शेवटच्या क्षणी सुपर 8मध्ये आलेला होता. त्यांची कामगिरी मनासारखी होत नव्हती आणि जेव्हा ते फलंदाजी करायला लागले आणि श्रीलंकेचे एक बॉलर त्यांना आऊट काढत लागले, तेव्हा वाटलं परत एकदा श्रीलंका वरचढ खेळ करणार आणि उपांत्य फेरीचा प्रवास चालू करणार. झालं भलतंच, कारण इंग्लंडनी कसं तरी करून 140चा टप्पा ओलांडला आणि त्याचा पाठलाग करत असताना श्रीलंकन संघाच्या फलंदाजीची भंबेरी उडालेली आहे. आणि नंतर सगळ्यांचं लक्ष होतं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याकडे. खूप चर्चा झाली होती, खूप अपेक्षा होत्या. गेल्या विश्वचषकातल्या या दोन फायनलिस्ट टीमचं लढत ही बघायला आपण सगळेजण उत्सुकतेने टी व्ही समोर बसलेलो होतो. मी मैदानावरती तुमचा प्रतिनिधी म्हणून हजर होतो आणि भारतीय संघाकडनं मोठ्या अपेक्षा होत्या. दक्षिण आफ्रिकन संघाकडे थोडासा ॲडव्हान्टेज हा होता की याच नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरती त्यांनी जास्तीत जास्त सामने खेळलेले आहेत, त्यामुळे त्यांना इथल्या वातावरणाची, इथल्या खेळपट्टीची, इथल्या बाउंड्री लाईन्सची बऱ्यापैकी सवय झालेली आहे. सराव त्यांनी इथं भरपूर केलेला आहे. पण भारतीय संघाने या मैदानावरती काही कमी सामने खेळलेत का? अजिबात नाही. परंतु जेव्हा सामना येतो त्यावेळेला वेगळी गोष्ट होती. नया दिन नई रात अशी गोष्ट होती. त्यातनंही मार्करम जो होता त्यांनी नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला. याच्यामध्ये एक वेगळा विश्वास दिसत होता. सामना चालू झाला आणि झालं भलतंच. आम्हाला वाटलं मार्करमनी केलेली मोठी चूक दिसून आलेली आहे, कारण बुमरानी पहिल्यांदा डिकॉकला बोल्ड केलं, मग हर्षदीपनी मार्करमची महत्त्वाची विकेट काढली आणि रायल रिकल्टनला जेव्हा स्लोअर 1 टाकून बुमरानी आऊट काढलं. 3 बाद 20, प्रमुख 3 फलंदाज आऊट. दडपणाचं संपूर्ण ओझं हे मधल्या फळीवरती आलेलं होतं. पण त्यावेळेला डेव्हिड मिलर, जो भरपूर मॅचेस IPLचे भारतामध्ये खेळलेला आहे, मला वाटतं या मैदानावरती सुद्धा भरपूर सामने खेळलेला आहे, काय बॅटिंग केली त्यांनी. अफलातून दडपणाखाली अशी बॅटिंग करणं, असे कडक फटकेबाजी करणं, याला जिगर लागते. ती आज त्याने दाखवून दिली आणि डेव्हिड ब्रॅव्हिस हा भविष्यातला खूप मोठा बॅट्समन होणार आहे, खास करून व्हाईट बॉल क्रिकेटमधला. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आजच्या त्याच्या खेळीमुळे नाही, तो ज्या पद्धतीने बॅटिंग करतो त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि या दोघांनी मिळून संघाला अडचणीतनं बाहेर काढलं, कारण मुख्य भिस्त जी होती आपली बुमरावर जशी होती तशीच वरुण चक्रवर्ती होती. वरुण चक्रवर्तीला लय सापडलीच नाही. धोपटून काढलेल्या आज त्याला 45 रन्स त्याला काहीतरी 4 ओव्हरमध्ये मारलेले आहेत. 1 विकेट फक्त त्याला काढायला जमलेली आहे. पण ब्रॅव्हिस आणि मिलरची 97 धावांची भागीदारी 50 बॉलमध्ये फक्त झाली. चौकार षटकारांची बरसात झाली आणि त्या पायाच्या जोरावरती ट्रिस्टन स्टब्सनी नंतर 44 धावा नाबाद करून संघाला 180 धावांचा टप्पा पार करून दिला. 3 बॅट्समननी फक्त मुख्य बॅटिंग केली आहे. मिलरच्या 60-65 रन, डेव्हिड ब्रॅव्हिसच्या अर्धशतकाचा जस्ट अलीकडे, ट्रिस्टन स्टब्सच्या 44 धावा, 180 धावांचा टप्पा पार. बॉलिंगमध्ये बुमरा उठून दिसला. किती खात्रीला एक बॉलिंग तो करतो, किती भरोसा त्याच्यावरती ठेवता येतो आणि दरवेळेला तो डिलिव्हर करतो. मला या बॉलरची कमाल वाटते. आजसुद्धा त्यांनी 4 ओव्हर टिचून टाकल्या. बॅट्समन एवढ्या भन्नाट बॅटिंग आता मधल्या फळीतले करत असून बुमरासमोर मात्र सांभाळून खेळत होते. बुमरानी 3 फलंदाजांना आऊट काढलं आणि 4 ओव्हरमध्ये खूप कमी धावा दिल्या. पण दुसऱ्या बाजूनी हार्दिक पंड्या असू देत, दुबे असू देत, वरुण चक्रवर्ती असू देत, सगळ्यांनी भरपूर धावा दिलेल्या आहेत आणि म्हणून 180 धावांचा टप्पा दक्षिण आफ्रिकेला पार करता आला. जेव्हा भारताची फलंदाजी चालू झाली तेव्हा अपेक्षा परत एकदा खूप होत्या. त्याचं कारण साधं होतं, ही खेळपट्टी बॅटिंगला वाईट नव्हती. त्यातनंही दक्षिण आफ्रिकेची स्पिन डिपार्टमेंट हे थोडंसं कमजोर होतं.
परंतु हे वैगुण्य दिसूनच आली नाहीत, कारण भारताची सलामीच होत नाही आहे. 0-0 आणि 0 चालू आहे. अगोदर अभिषेक शर्मा 0वर आऊट होता. आज ईशान किशन जो चांगल्या लयीत फलंदाजी करतोय तो 0वरती आऊट झाला. कोणाला? एडन मार्क्रमला. जेव्हा तोंडपाठ होतं, ॲब्सोल्युटली तोंडपाठ होतं सगळ्यांना की गोलंदाजीची सुरुवात ऑफ स्पिनर एडन मार्क्रमच करणार, त्याला फटका मारायची घाई ईशान किशननी केली आणि ते सुद्धा अशा ठिकाणी फटका मारायची घाई केली जिथं परत फिल्डर होता. सुरेख झेल त्यावेळेला रिकल्टननी पकडलेला आहे. ती भयानक सुरुवात आणि त्याच्यानंतर अभिषेक शर्माचं आज मात्र अक्षरशः म्हणजे त्याच्यावरती टीका करणं गरजेचं आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये असं होतं की जम बसवायच्या आज जर का तुम्ही आऊट झाला, मारलेला फटका नेमका फिल्डरच्या हातात गेला तर तुम्हाला दोष देता येत नाही, कारण T20 क्रिकेटमध्ये खूप धोका पत्करून खूप जास्त धावा करायचा प्रयत्न केला जातो. अभिषेक शर्मा अगोदर 3दा 0वर आऊट झाला, मला तेवढा राग आला नाही, पण आज मात्र नक्की आला. त्याचं कारण असं होतं की अभिषेक शर्माला आज थोडीशी बॅटिंग जमत होती. त्यांनी काही फटके बऱ्यापैकी मारले. सूर्यकुमार यादव त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत होता आणि हा फक्त दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सना वाटेल ते करून त्याला बॉल मैदानाच्या बाहेर मारायचा होता. एवढाच त्याचा प्रयत्न चालू होता, जो तुटपुंजा पडत होता. असंख्य वेळेला तो शॉट मारताना चुकत होता आणि तरीही त्याच्यातनं त्यांनी काही बोध घेतला नाही, क्रिकेटचा आदर राखला नाही. आणि ज्या वेळेला त्याचा झेल पकडला गेला तेव्हा मग निराश मनानं बाहेर जाण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण त्याच्या अगोदर तिलक वर्मानी सुद्धा तीच घाई केलेली होती. आणि अभिषेकचा जो झेल पकडला त्यावेळेला जी काही समजदारी दाखवलेली होती बॉशनी आणि मागं सरकत 2 लोकांची धडक होणं ते टाळत त्यांनी पकडलेला झेल हा प्रेक्षणीय होता. त्याच्यानंतर दडपणाचं ओझं हे भारतीय फलंदाजांवरती आलं. तिलक वर्माही घाई करून आऊट झालेला होता. सूर्यकुमार यादवनी थोडा प्रयत्न केला, परंतु त्यालासुद्धा म्हणावी तशी बॅटिंग जमत नव्हती. कारण कौतुक करायला लागेल लुंगी एनगिडीचं. एनगिडीनी आज ज्या ओव्हर्स टाकल्या याच्यामध्ये स्लोअर वनचा सुरेख वापर केला. पहिल्या त्याच्या 3 ओव्हरमध्ये 12 धावा फक्त त्यांनी दिलेल्या होत्या. हे तुम्ही लक्षात घ्या. एनगिडीच्या बॉलिंगमध्ये विविधता होती. स्लोअर वनवरची त्याची हुकमत चांगली होती आणि मधनंच तो यॉर्कर फार सुरेख टाकत होता. त्यामुळे एक भारतीय फलंदाज अडचणीत सापडत, निराशेच्या गर्दीत सापडत आऊट होत होता. याच्यामध्ये सूर्यकुमार यादव आऊट झाला, रिंकू सिंग अगदी लगेच आऊट झाला, हार्दिक पंड्या आऊट झाला. ज्या केशव महाराजवरती हल्ला चढवण्याची भाषा भारतीय फलंदाजांनी करायला पाहिलं होती, त्यांनी एका ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना आऊट काढलं. दुबेनी थोडा प्रयत्न केला, तुटपुंजा पडला. आणि मी तर म्हणेन आजचा सामना म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशी गोष्ट झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीकडे वाटचाल करू लागलेला आहे. भारतीय संघाच्या पदरी मात्र मोठी निराशा पडलेली आहे. प्रश्नचिन्ह जी आहे ती समोर उभी राहिलेली आहेत. पुढच्या 2 सामन्यामध्ये, उरलेल्या 2 सुपर 8च्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याशिवाय आता उपांत्य फेरी गाठता येणार नाही आहे, हे स्पष्ट झालं आहे. आणि त्याच्याहीपेक्षा आज श्रीलंकेचा झालेला मोठा पराभव विसरला जावा एवढा मोठा पराभव भारतीय संघाचा झालेला आहे. आणि हे होत असताना दक्षिण आफ्रिका कबूल करायला लागेल पुरून उरलेले आहेत. आज त्यांनी जे झेल पकडलेत अफलातून, स्टिस्टन स्टब्स, डेव्हिड ब्राव्हिस आणि मिलरनी केलेली बॅटिंग अफलातून, त्याचबरोबर लुंगी एनगिडीनी केलेली बॉलिंग अफलातून. म्हणून तिन्ही प्रांतामध्ये त्यांनी आपल्यापेक्षा वरचढ खेळ केला. म्हणूनच हा मोठा विजय दक्षिण आफ्रिकेला मिळवता आलेला आहे. त्यामुळे एकीकडे इंग्लंडनी सरशी केलेली आहे, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने विजयी वाटचाल चालू केलेली आहे. भारतीय संघाला मात्र आता चेन्नईला जाताना असताना असंख्य प्रश्न मनात आहेत. म्हणताना ते कबूल करणार नाहीत की अडचणी आहेत, चुका होतात, 1 ऑफ डे, एक दिवशी क्रिकेटमध्ये होऊ शकतं, ही कारणं दिली जातील. पण 5वा सलग सामना आहे. भारतीय फलंदाजीने संघाला अपेक्षित गोष्ट करून दिलेली नाही आहे. ही गोष्ट चांगली नाही आहे, लक्षणांच्या दृष्टीने चांगली नाही आहे, एवढंच तुम्हाला सांगावंसं वाटतं. मलाही माहिती आहे तुमचंही डोकं फिरलेलं असणार, जसं माझं फिरलेलं आहे. तुम्हालाही टीका करायची असणार, जरूर तुम्ही ती करा.
मुद्दे मांडा तुमचे, कारण तुमच्या मताचं मला मोल आहे. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.